असा हा पापड तेलामध्ये सोडला का तुम्ही पाहू शकतात 5 ते 6 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही असा हा पापड फुललेला आहे। पहा पूर्ण ताट भरून हा पापड झालेला आहे आणि एकदम मस्त खुसखुशीत हे पापड होतात। नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त गहू आणि मका यापासून अतिशय सोपे आणि चविष्ट अशी पापडची रेसिपी पाहूया। हे पापड बनवायला अतिशय सोपे आहे, तेवढे चविष्ट सुद्धा आहे। चला मग पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया। असे मस्त हे पापड अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि गावाकडच्या पद्धतीने मी बनवलेले आहे। तर पापड बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो मका घेतलेला आहे आणि अर्धा किलो गहू घेतलेला आहे। पहा गहू किंवा मका आपल्याला काही भिजत घालायची वगैरे काही गरज नाही। आता घेतलेले गहू मक्कामध्ये टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। त्यासोबतच काही मसाल्याचे साहित्य लागणार आहे। तर या ठिकाणी शोप घेतलेली आहे। तर घेतलेलं साहित्य पोहे खाण्याच्या चमच्याने मी तुम्हाला सांगते। तर 5 ते 6 चमचे बडीशोप घ्यायची आहे। त्यासोबतच लवंग घ्यायची आहे 2 चमचे, दालचिनी घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिरे 1 चमचा आणि 1 चमचा वेलची। घेतलेलं सगळं मसाल्याचं साहित्य या गव्हामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हे गहू, मका आणि हे सगळं मसाल्याचं साहित्य आपल्याला गिरणीमधून अगदी बारीक असं दळून आणायचं आहे। पहा या ठिकाणी हे सगळं साहित्य गिरणीमध्ये टाकलं। आता दळून घेऊ। पहा आता माझ्या नणंदबाईने हे पीठ दळून घेतलेलं आहे। बरंच पीठ झालंय नाही का? आणि असं छान बारीकच दळायचं आहे। पहा ह्या प्रकारे। आता यासाठी आपल्याला काही साहित्य घ्यायचं आहे। ते म्हणजे या वाटीमध्ये घेतलेला आहे पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 1 चमचा खाण्याचा बेकिंग सोडा। त्यानंतर मीठ घ्यायचं आहे, 2 चमचे मीठ घ्यायचं आहे आणि हा 2 चमचे पापड खार घेतलेला आहे। पहा अशा प्रकारे असतो हा, खरखरीत असतो। मीठ, पापड खार आणि खाण्याचा सोडा या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। असं सगळं हे टाकते, तिघं साहित्य घेतलेले। आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बऱ्याच दिवसापासून माझ्या काही मैत्रिणींच्या कमेंट्स यायच्या का ताई मका पापड दाखवा। तर नणंदबाईंनी केलेले हे पापड मला चवीला छान वाटले आणि रेसिपी सुद्धा सोपी वाटली, म्हणून चला म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा ही पापडची रेसिपी दाखवावी। हे पापड तुम्ही सुद्धा घरी सहज करू शकतात, बनवायला अतिशय सोपे आहे। पहा सगळं पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता पीठ मिक्स करून झाल्यानंतर माझी नणंदबाई तुम्हाला खिशी करून दाखवणार आहे। हे आहे नणंदबाईचं किचन। त्यांनी गॅसवरती पातेलं ठेवलं आणि पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। ज्या ग्लासाने आपण पाणी टाकलं पातेल्यामध्ये त्याच ग्लासाने पीठ सुद्धा घ्यायचं आहे। पहा अशा प्रकारे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। मस्त खडखडून पाण्याला उकळी आल्यानंतरच त्या पातेल्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे। पीठ टाकलं, आता एरायचं आहे। एरण्यासाठी लाटणं घ्यायचं आहे किंवा अशी लाकडी रवी असेल तुमच्याकडे तर त्याच्या मागच्या बाजूने त्या काडीने एरायचं आहे। पहा अगदी सहज ही खिशी होते, यामध्ये गाठ वगैरेही होत नाही। पहा खिशी एरून झालेली आहे। त्यानंतर गॅस आता कमी करते आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिटासाठी असंच राहू द्यायचं आहे कमी गॅसवरती। आता तोपर्यंत एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये थोडासा डिंक टाकला आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। हे झालं डिंक तेल पाणी। गॅस बंद केला। आता खिशी पाहू। पहा खिशी ही झालेली आहे। ताटामध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आणि मग पापड लाटायचे आहे। घेतलेलं पाणी अशा प्रकारे ताटाला लावायचं आहे। पहा असे छान मोठे मोठे हे पापड होतात। पापड लाटून झाला का आपल्याजवळ सुपडं हे हवंच, म्हणजे लगेचच सुपड्यावरती हे पापड टाकायचे आहे। सुपडं द्या ताई।
पहा असे सहज निघतात हे पापड. सुपडं हे जवळच राहू द्यायचं आहे बरं का, म्हणजे हे पापड फाटत नसतात. आता हे सुपडं भरल्यानंतर उन्हामध्ये पापड आपल्याला वाळत घालायचे आहे. उन्हामध्ये खाट टाकायची आहे किंवा खाट नसेल तर खाली प्लास्टिक पेपरवरती किंवा कॉटनचा कापड वगैरे घेऊ शकता तुम्ही. आणि त्यावरती अशा प्रकारे हे पापड टाकत घ्यायचे. हा, ऊन पाहिजे ना त्याला. ऊन असले का लगेच तर वाढतात. तर मैत्रिणींनो, आता यापुढची खिशी मी करणार आहे. आता मोठी खिशी करून दाखवते मी तुम्हाला. तर गॅसवरती पातेलं ठेवलं, गॅस चालू केलेला आहे आणि ग्लासानेच पाणी टाकायचं आहे. ग्लास किंवा वाटी तुम्ही घेऊ शकतात. तर 2 ग्लास पाणी टाकलं. आधी आपण जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलं, पण ती खिशी थोडीशी कडक झाली. तर आता मी थोडंसं पाणी हे जास्त टाकते. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता ज्या ग्लासाने आपण पाणी टाकलेलं आहे त्याच ग्लासाने पीठ सुद्धा घेते. पहा, ग्लासामध्ये अशा प्रकारे हे पीठ भरायचं आहे. जास्त दाबून सुद्धा भरायचं नाही. पहा अशा प्रकारे पाण्याला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर घेतलेलं पीठ या पाण्यामध्ये टाकून ग्लासामध्ये पीठ भरताना अशा प्रकारे अलगतच भरायचं आहे. दाबून भरायचं नाही. दाबून भरलं तर खिशी ही घट्ट होईल. 2 ग्लास पाणी आणि थोडंसं वरती टाकलेलं होतं, त्यासाठी 2 ग्लास पीठ टाकलं. एरताना गॅस कमीच ठेवा. पहा, कुणाचीही मदत न घेता आपण अशा प्रकारे खिशी एरू शकता. पातेलं हे पकडून घ्यायचं आहे. अशा प्रकारच्या चिमट्याने, आमच्या भागामध्ये सांडशी म्हटलं जाते याला, आणि खिशी एरायची आहे. पहा, साधारण 1 मिनिटामध्येच ही खिशी मस्त अशी एरली गेलेली आहे. एक सुद्धा गाठ वगैरे नाही त्यामध्ये. काळी लाच चिटकलेली सगळी खिशी काढायची आहे, पातेल्यामध्ये टाकायची आहे. गॅस खूप कमी आहे. आता यावरती झाकण ठेवून घेते आणि झाकण ठेवल्यानंतर 1 ते 2 मिनिटासाठी राहू द्यायचं आहे पातेलं असंच. पहा, साधारण 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. खिशी हे मिक्स करून घेऊ. खिशीला छान असा लाल रंग सुद्धा आलेला आहे आणि मस्त अशी शिजलेली आहे. आता गॅस बंद करते आणि ही खिशी पापड लाटण्यासाठी तयार आहे. केलेली खिशी ताटामध्ये काढायची आहे. पापड लाटायला जर का तुमच्याकडे अशा प्रकारे ताई किंवा या मावशी वगैरे अशा महिला मंडळी असतील जास्तीच्या, तर तुम्ही मोठी खिशी करा. किंवा तुम्ही एकटे करणार असाल तर आधी दाखवल्याप्रमाणे 1 ग्लास पिठाची त्यानुसार तुम्ही खिशी करू शकता. पहा, अशी ही मोठी खिशी झालेली आहे. छान 2 ग्लासाच्या पिठामध्ये छान मोठीच खिशी होते. पहा, हे जे डिंक आणि तेलाचं पाणी केलेलं आहे ना, ते असं ताटाला लावायचं आहे. अगदी थोडंसंच लावायचं आहे आणि लाटी घ्यायची आहे. ज्या साईजचं तुम्हाला पापड करायचं आहे, थोडा लहान किंवा मोठा, त्या साईजनुसार लाटी घ्यायची आहे. किंवा तुमच्याकडे पुरी मेकर असेल, म्हणजेच पापड प्रेस करायचं मशीन, त्यामध्ये सुद्धा हे पापड तुम्ही प्रेस करू शकतात. तर हे जे पापड आहे या खिशीचे बराबर असे लाटले जातात, म्हणून मी खिशा करून घेते पटपट. आणि हे माझ्या नणदबाई, त्यांच्या बाजूच्या त्या मावशी ताई ते पापड लाटून घेत आहेत. तोपर्यंत मी खिशा करते. पहा, किती मस्त असे मोठे मोठे पापड लाटत आहेत ह्या. गावाकडे अशा प्रकारचीच खिशी करून इतर वेगवेगळ्या प्रकारचे पापड सुद्धा ताटावरतीच लाटले जातात. पहा, छान असे मोठे मोठे पापड आणि असे एकसारखे पातळसर हे पापड होतात. पापड हा लाटून झाला का लगेच सुपडं सुद्धा आपल्या जवळच असायला हवं आणि सुपडं भरलं का उन्हामध्ये हे पापड आपल्याला टाकत घ्यायचे आहे. तर आधी तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच खिशी घेऊन सगळे पापड हे आम्ही करून घेतो. आता पापड करून झालेले आहे. तर आता हे पहा, आपले हे पापड तयार झालेले आहे. किती छान दिसत आहे आणि असे छान मोठे मोठे आणि रंगही मस्त असा आलेला आहे पापडला. दिसायला सुद्धा हे पापड छान दिसतात आणि एकदा करून ठेवलेले पापड आपल्याला वर्षभरासाठी खाता येतात. मग आता चला, हे पापड मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. पहा, अशा प्रकारे दिसतात, कुठेही फाटलेले नाही आणि काही नाही, मस्त असे. तर आता हे पापड भाजताही येतात आणि तळताही येतात. तर आता पापड भाजण्यासाठी माझ्याकडे चूल वगैरे नाही, तर मी गॅसवरती सुद्धा नाही भाजत, तर मी अशा शेगडीचा वापर करते. तर ही पिन लावलेली आहे आणि बटन ऑन करते. थोडा वेळ आपल्याला ही शेगडी तापू द्यावी लागते, त्यानंतरच पापड जे आहे ते छान भाजले जातात. शहरी भागामध्ये चूल वगैरे नसतो,
गॅसवरती व्यवस्थित पापड भाजला जात नाही. तर ह्या शेगडीवरती भाजल्याने शॉर्ट वगैरेही लागत नाही कुठेही आपल्याला. आणि अशी लाल झाली का त्यानंतर हा पापड घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे भाजायचा आहे. पहा, कुठेही पापड जळत नाही, आपल्याला शॉर्टही लागत नाही आणि मस्त असे हे पापड भाजले जातात. पापडच नव्हे तर ह्या शेगडीवरती फुलके, भाकरी वगैरे सुद्धा शेकले जातात. पहा, पापड हा असा मस्त भाजला जात आहे, कुठेही जळत नाही आणि रंगही छान येत आहे. आता मला स्वयंपाकाचा अनुभव आहे म्हणून मी हातानेच अशा प्रकारे पलटून हा पापड भाजून घेतलेला आहे. तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल, तुमच्या हाताला चटके लागत असतील तर पापड भाजण्यासाठी अशा प्रकारे चिमट्याचा वापर तुम्ही करू शकता. आणखी मी तुम्हाला एक पापड हा भाजून दाखवत आहे. चिमट्यामध्ये अशा प्रकारे पापड हा धरायचा आहे आणि अशा प्रकारे उलटपालट करून पापड हा भाजून घ्यायचा आहे. हे पापड तुम्ही गॅसवरती सुद्धा भाजू शकतात, पण गॅसवरती थोडंसं जळतो पापड, असं भाजलं जात नाही. विस्तवावरती मात्र अशाच प्रकारे मस्त हे पापड भाजले जातात. पहा, या ठिकाणी दुसरा सुद्धा पापड आपण भाजून घेतलेला आहे या प्रकारे. आता हे पापड मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. जर का भाजायचा नसेल तर तुम्ही तेलामध्ये तळून सुद्धा हा पापड खाऊ शकतात. पापडची साईजही पहा आणि मस्त अशा गरम तेलामध्ये हा पापड सोडला का लगेचच तुम्ही पाहू शकतात पापड असा हा मस्त फुलत आहे. 4-5 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही असा हा पापड फुललेला आहे. पहा, कढईपेक्षाही जास्त मोठा हा पापड झालेला आहे. पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं म्हणजे पापड अजिबात तेलकट हा होत नाही. पहा, मोठंच ताट आहे आणि ताटामध्ये पापड ठेवला तर पूर्ण ताट हे भरलेलं आहे. अशाच प्रकारे आणखी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. दुसरा सुद्धा पापड तेलामध्ये टाकताच पहा कसा मस्त फुलत आहे आणि अजिबात तेलकट हे पापड होत नाही. कुठेही तेलकट हे पापड दिसत नसतात. पहा, दुसरा सुद्धा पापड हा तळून घेतलेला आहे. असे हे पापड झालेले आहे. तर या ठिकाणी मी 3 ते 4 पापड तळून घेतलेले आहे. पापडची साईजही तुम्ही पाहू शकता पुन्हा आणि रंगही पाहू शकतात. मस्त असा दिसत आहे. तेवढाच खुसखुशीत सुद्धा हा पापड आहे. जिभेवर ठेवताच लगेच विरघळणारा असा हा पापड झालेला आहे. पहा, तोडूनही दाखवते. त्यासोबतच भाजलेला पापडही पाहू शकतात. छान असा दिसत आहे आणि तोडूनही दाखवते. तितकाच खुसखुशीत सुद्धा होतो हा पापड. तळूनही खाऊ शकतात हे पापड आणि भाजूनही. नक्कीच तुम्ही करून पहा. आणि ही पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.